नमस्कार. 8 जुलै 2014 मृण्मयी पुरस्कार, नीला गोपाल पुरस्कार या समारंभामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गेली जवळजवळ 24 वर्ष आपण एकमेकांना भेटतो. गेल्या वर्षी त्याच्यामध्ये खंड पडला. गेल्या वर्षी 25,000 रुपये रोख आपण जनकल्याण समितीला मृण्मयी परिवारातर्फे दिले दुष्काळ निवारणासाठी. त्यामुळे गेल्या वर्षी आपली भेट होऊ शकली नाही. 2 वर्षांनी आपण भेटतो आहोत. 2012 साली अंबरीश मिश्र आणि डॉक्टर संजीवनी केळकर यांना मृण्मयी आणि नीला गोपाल पुरस्कार देण्यात आला होता. आणि त्यानंतर आज 2014 साली आपण पुन्हा एकदा त्याच समारंभाला त्याच ओढीनी त्याच असोशीनी भेटतो आहोत. आज सर्वप्रथम मी मंचावरच्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक प्रकाशक श्रीयुत आनंद अंतरकर. मी ॲडव्होकेट रुचिर कुलकर्णी जे मृण्मयीचे आणि गोनी दांडेकरांच्या कादंबऱ्यांचे गेले 25 वर्ष अभिवाचन करत आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी आनंद अंतरकर यांचं स्वागत करावं. आजच्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी आहेत प्रसिद्ध कवयित्री म्हणून आपण ज्यांना अनेक वर्ष ओळखतो. अत्यंत संवेदनशील कवयित्री म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी विपुल आणि विविधांगी लेखन केलेलं आहे अशा आसावरी काकडे. यावर्षीचा नीरा गोपाल पुरस्कार ज्यांना समाजसेवेसाठी देण्यात येतो आहे ते आहेत डॉक्टर सुजाता राजापूरकर. नडियाद येथे ह्या समाजसेवा करतात. त्यांच्याबद्दलची माहिती मी सांगतेच आहे. सर्वप्रथम आपण आधी त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सुजाता राजापूरकर. आसावरी काकडे यांना अत्यंत संवेदनशील अशा कवयित्री म्हणून आपण जरी ओळखत असलो तरी त्यांच्या ग्रंथसंपदेकडे बघितलं की त्यांनी किती विपुल आणि विविधांगी लेखन केलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यांचं गद्य लेखन कवितेभोवतीचा अवकाश, ईशावास्यम इदम सर्वम याखेरीज काव्यसंग्रह आहेत आरसा 1990, आकाश 1991, लाहो 1995, मी एक दर्शन बिंदू 1999, रहाटाला पुन्हा गती दिली आहे मी 2005, स्त्री असण्याचा अर्थ 2006, उत्तरार्ध 2008 आणि व्यक्त अव्यक्ताच्या मध्यसीमेवर हे पुस्तक त्यांचं आता प्रकाशन प्रक्रियेमध्ये आहे. हिंदीमध्ये त्यांनी 2 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत, मौन क्षणों का अनुवाद आणि इसीलिए शायद. याखेरीज 5 बालगीत संग्रह, भेटकार्ड्स आणि 3 पुस्तकं इतकी विपुल ग्रंथसंपदा त्यांची आहे. आणि आज मृण्मयी पुरस्कार त्यांना सन्मानित करताना आम्हाला खूप खूप मनापासून आनंद होत आहे. डॉक्टर वीणा देव यांना विनंती करते की त्यांनी आसावरी काकडे यांच्याविषयी बोलावं. नमस्कार. 24वा मृण्मयी पुरस्कार आणि 10वा नीरा गोपाल पुरस्कार हा उचित अशा व्यक्तींना देण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. एकच गोष्ट मला सांगायची आहे ती अशी की लेखक तर प्रख्यात असतोच, सगळ्यांना ठाऊक असतो, पण बहुधा आम्ही निवडत असलेली ही जी सामाजिक काम करणारी व्यक्ती असते ती सर्वांना परिचित असतेच असं नाही. यावर्षी तर सुजाताचं नाव
नडियादला गुजरातमध्ये ती काम करत असल्यामुळे इथल्या लोकांना खूपच कमी माहिती आहे. एक असं धोरण आहे की खूप प्रख्यात लोकांना आपण आणखी काय वेगळं द्यायचं आणि आणखीन काय वेगळं गौरव त्यांचा करायचा. त्यापेक्षा अशी एखादी व्यक्ती आपण समोर आणावी की ज्यातून लोकांना अशी प्रेरणा मिळेल की हे एक वेगळं अधिक चांगलं काम हे आपल्याला पाहता येईल. आणि आज आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की त्यांची पत्रकं पण आपण आणलेली आहेत आणि ती प्रेक्षकांच्या मध्ये देण्यात आलेली आहेत. कारण घरी गेल्यानंतर किंवा उद्या आम्हाला खूप फोन येतात की आम्हाला त्यांच्या कामासाठी काही करायचं आहे, तर त्यासाठी म्हणून मुद्दाम ती पत्रकं आपण आणलेली आहेत. माझं काम खरं म्हणजे इथे आत्ता हे बोलायचं नव्हतं. मला जे बोलायचं आहे ते आसावरीबद्दल आणि आसावरीच्या सर्व कविता संग्रहांचा आणि तिच्या लेखनाचा परिचय करून देणं एवढी मोठी महत्त्वाकांक्षा मी ठेवलेली नाही, कारण ते शक्यच नाही. 10 ते 12 मिनिटांच्या मध्ये आसावरी काकडे ही काय वस्तू आहे एवढंच फक्त मला आपल्यासमोर मांडायचं आहे. 1990चा सुमार असेल. पर्वतीमध्ये राहत होतो आम्ही आणि आप्पांना भेटायला एक अशी किडकिडीत अगदी गोरी गोरी थोडीशी बुजरी वाटणारी अशी आसावरी आमच्याकडे आली होती. तिची एक मैत्रीण तिला घेऊन आली होती आणि तिने आप्पांना सांगितलं की आप्पा तुम्ही हिच्या कविता वाचा, ही चांगल्या कविता करते. त्यावेळेला मी सांसारिक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापांच्या मध्ये होते, त्यामुळे मी त्यावेळेला सगळ्या तिच्या कविता वाचू नाही शकले. पण माझ्या मनात तिची पहिली राहिलेली कविता मात्र मी कधीच विसरू शकत नाही आणि ती कविता मी आपल्याला वाचून दाखवते. खरं म्हणजे ना, मला ज्या वेळेला आम्ही कवीला पुरस्कार देतो तेव्हा असं वाटतं की आपण कविताच फक्त मांडाव्यात लोकांच्या समोर, त्यांच्या बाकी काही बोलू नये. पण नुसत्या कविता लिहून आसावरी थांबलेली नाही आहे, तिने आणखी काही महत्त्वाचं लेखन केलेलं आहे, तेही आपल्यासमोर यायला हवं म्हणून मी थोडंसं बोलणार आहे. तिची जी पहिली कविता आहे ना, खूप बारकाईने आपण ऐका, कारण आपण सगळेजण त्याच्यात प्रतिबिंबित झालो आहोत असं मला वाटतं. कवितेचं नाव आहे प्रिय सखी. प्रिय सखी, सध्या मी आटपाट नगरातील एका भव्य पिंजऱ्यात राहते आहे. याच्या भिंतींना पाचूचा रंग आहे आणि याला चांदीचे छत आहे. याची दारं पारदर्शी आहेत आणि गंमत म्हणजे ती बाहेरून नाही, आतून बंद आहेत. उडी मारून कडी काढता येईल एवढीच ती उंच आहेत. पण इथल्या संगमरवरी फरशीला गुरुत्वाकर्षण फार आहे. उंच उडीचा सराव असूनही उडी जमेन अशी झाली आहे. आणि आतल्या भव्यपणातच मला वाटतं मी रमू लागली आहे. चिवताई चिवताई दार उघड असं म्हणत तू आलीस तर थांब, माझ्या बाळाला आंघोळ घालते, असंच काहीसं माझ्या तोंडून येईल. पण सखी, रागावून तू लगेच निघून जाऊ नकोस. मला साथ घालीत राहा. मी केलेला उंच उडीचा सराव मला बहुधा इथे रमू देणार नाही. मला अतिशय आवडली होती ती कविता. तेव्हापासून आजपर्यंत ती माझ्या डोक्यात आहे. आणि याचं कारण असं आहे की वरवर जरी आपल्याला असं वाटलं की हे एका स्त्रीचा अनुभव आहे, पण तरी मला वाटतं की तो आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. कारण ज्याचं स्वत्व हरवू बघतं आहे त्या प्रत्येकाचा हा अनुभव आहे. आणि म्हणून केवळ एका स्त्रीचं मनोगत व्यक्त करण्यासाठी लिहिलेली इतकी मर्यादा ह्या कवितेची नाही. म्हणूनच आसावरीची वाटही मला याच कवितेमुळे दिसली. कारण यानंतरचा जो तिचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आधुनिक स्त्रीचं जीवन अतिशय बारकाईनं निहाळत चिंतनशील वृत्तीनं ते कवितेत मांडण्याचा प्रयास ती सतत करते आहे. आजतागायत प्रयत्न असं म्हणेन मी, प्रयास याच्यापेक्षा अतिशय समर्थपणाने ती हे काम करते आहे. स्त्रीवादी विचारांचा अतिशय खोलवर संस्कार आहे तिच्यावरती. पण एक निश्चित म्हटलं पाहिजे की अनेकदा स्त्रीवादी कविता आपल्याला असं वाटतं की थोडी जास्त थेट आहे, थोडी जास्त आक्रमक आहे. कदाचित तो विचार पोचवण्यासाठी तशी ती मांडली जात असेल, पण या विचाराचा शोध, त्याचा ध्यास आणि त्याचा अभ्यास हे सगळं करत करत
एकारलेपणाचा चढा सूर अजिबात न लावत आसावरीने तो विचार तिच्या कवितेमध्ये सातत्याने मांडलेला आहे. तिला असं म्हणायचंय की माणसाचं जगणं म्हणजे पुरुषत्व आणि स्त्रीत्व या दोन्हीची सांगड हवी. स्त्रीच्या धैर्यानं विपरीत परिस्थितीत उभी राहते, त्यात तिचं सामर्थ्य आहे. हा प्रत्यय तिच्या कवितांच्या मध्ये आपल्याला येतो. जो विचार स्वीकारलेला असतो, आवडलेला असतो, पटलेला असतो, तो कलात्मकतेने आपल्या साहित्य कृतींच्या मध्ये मांडणं हे चांगल्या लेखकाचं कर्तृत्व असतं. ते अर्थातच तिच्यामध्ये आहे. या शोधातून स्त्री संबंधीच्या, समाज जीवनासंबंधीच्या अखंड निरीक्षणाबरोबर कवितेमधनं ते व्यक्त करता करता तिने अफाट वाचन आहे केलेलं. मराठीमधनं, हिंदीमधनं, इंग्रजीमधनं, संस्कृतमधनं, सर्व भाषांच्या मधनं तिने वाचन केलं. तिला साहित्य अकादमीचा भाषांतराचा पुरस्कार मिळाला. एका हिंदी काव्यसंग्रहाचा तिनं मराठीमध्ये भाषांतर केलं. आता तो विषय देखील काय आहे बघा. म्हणजे आपण कशाचं भाषांतर करतो, काय आवडतं आणि काय मांडायचं आहे हे इतकं पक्क आहे डोक्यामध्ये. डॉक्टर चंद्रप्रकाश देवल नावाचे लेखक कवी आहेत. त्यांनी महाभारतामधल्या उद्योग पर्वातली माधवीची कथा आपल्या कवितांच्या मध्ये मांडली. जिच्या हातामध्ये स्वतःचं आयुष्य उरलेलं नव्हतं, किंबहुना ते ठेवलं नव्हतं तिच्या हातामध्ये कोणी. एका अर्थानं ती संबंधितांच्याकडनं वापरली जात होती, दक्षिणेसाठी घोडे मिळवण्याचं साधन म्हणून. प्रत्यक्ष वडील ययाती तिला त्या पद्धतीने सोपवत होते. अखेरीला तिचे विचार जागे झाले आणि तिने असं ठरवलं की आता मी या परिस्थितीमध्ये अडकणार नाही. आणि खरोखरच त्या परिस्थितीतून मुक्त होऊन ती कायमची तपोवनात राहायला गेली. इथे कुठेतरी तिला मागे वळून पाहावंसं वाटलं. आता कुणाला कुठल्या टप्प्यावर वळून बघावंसं वाटेल आणि निर्णय घ्यावासा वाटेल हे आपण सांगू नाही शकत, पण तिला ते वाटलं त्या कथेमध्ये. आणि त्यामुळे तिच्या कथेने आसावरीला आकर्षित केलं. या निमित्ताने चंद्रप्रकाशांनी जे मांडलं ते गृहीत धरून आजच्या स्त्रीचा शोध घेण्याचा प्रयत्न आसावरीने बोल माधवी या तिच्या कविता संग्रहामध्ये, भाषांतरित कविता संग्रहामध्ये केलेला. अतिशय सुंदर कविता संग्रह, आपण जरूर वाचावा तो. हा हिंदीवरचं प्रेम कुठून आलं असा एक प्रश्न मला पडला होता, पण तिचं आहेच प्रेम त्याच्यावरती असं मला नंतर समजलं. तिला खूप हिंदी वाचायला आवडतं. आता एकीकडे हे वाचायला आवडतं, दुसरीकडे अनुवाद करायला आवडतात. मग मला असं वाटलं की ती ते थांबेल हे आता, म्हणजे ती अनुवाद करेल हिंदी चांगल्या कवितांचे. पण तसंही नाही झालं. तिने अतिशय सुंदर अशा काही स्वतः हिंदी कविता केल्या. त्याच्यामागचा अनुभव पण खूप गमतीशीर आहे. तिला एका देशव्यापी संमेलनामध्ये जायला मिळालं आणि तिनं ती मराठी कविता वाचली. आणि मग तिच्या लक्षात आलं की अरे आपली कविता नीटशी पोचत नाही, ती हिंदीतून पोचवली पाहिजे. आणि मग अधिक प्रमाणामध्ये ती कविता लिहित गेली, हिंदी कविता लिहित गेली. आणि तिला हे हिंदीकरण करावंसं का वाटलं असेल, हिंदी कवितांच्याकडे वळावंसं का वाटलं असेल, तर तिचं असं म्हणणं आहे की कविता अनुवाद हा कविता अनुभवण्याचा खूप इंटेन्स असा मार्ग आहे. कविता भिडते कशी, भिडावी कशी, आपलं तिचं मर्म आपल्याला कसं समजावं यासाठी तिला कविताच उपयोगी पडते असं तिनं म्हटलंय. कवितेशी सर्वात अधिक दोस्ती आहे, कवयित्री म्हणूनच ती ओळखली जाते. पण किती दोस्ती आहे हे आता हळूहळू आपल्याला कळत जाईल. तेव्हा हे एक वेगळं प्रावीण्य झालं मराठीतून कविता हिंदीमध्ये करण्याचं आणि स्वतंत्रपणाने हिंदीमध्ये कविता रचण्याचं. हे कविता लेखन करतानाही मला खूप छान तिची हिंदी कविता आपल्यासमोर मांडावीशी वाटते. काही मोह असे असतात की जे नाहीच आवरत. म्हणजे खूप कविता नाही मी वाचणार आहे, मी बोलणार पण आहे, पण ही कविता मला तुम्हाला ऐकवली पाहिजे. अतिशय संवेदनशील, उत्कट आणि अल्पाक्षरी असं त्या कवितेचं वर्णन आपल्याला करता येईल. मौन क्षणों का अनुवाद अशा तिच्या संग्रहातली ही कविता आहे. आंसुओं जैसे दो फूल डाली से टपकते हुए देखे मैंने, आंसुओं जैसे दो फूल डाली से टपकते हुए देखे मैंने, और देखती ही रह गई वो मासूम दृश्य. हल्के से उन्हें अंजुलि में उठाकर सोचती रही.
अगर मैं थोड़ा भी हिला दूं इस वृक्ष को तो यकीनन यहाँ फूलों की बरसात हो जाएगी, मगर मैं ना हिली तो वृक्ष को भी हिलाया वैसे ही खड़ी रह गई खोई सी। मगर मैं ना हिली, वृक्ष को भी हिलाया नहीं, वैसे ही रह गई खोई सी। शायद किसी को झरते हुए देखना मैंने ठीक नाही समजा. इतकं नाजूक आहे ना हे. मला पुशी रेग्यांची आठवण झाली आसावरी. त्यांची एक 4 ओळींचीच कविता आहे. लिलीची फुले, लिलीची फुले एकदा तिने चुंबिता डोळा पाणी मी पाहिले. लिलीची फुले पुन्हा कधीही देखता डोळा पाणी हे साकळे. त्या जातीची अल्पाक्षरी सुंदर उत्कट अशा प्रकारची ही कविता आणि हिंदीतून झाली तुला ती, ह्याचा मला खूप आनंद झाला. तेव्हा अशी ही कवितेमध्ये रमणारी आसावरी. पुष्कळ कवयित्री आणि कवी असे आहेत की जे आपापल्या कवितांच्याच मध्ये रमलेले असतात, पण ती तिथेही फक्त तिथे रमली नाही, तर तिला कवितेभवतीचं अवकाश शोधावंसं वाटलं. म्हणजे काय, स्वानुभव तर तिने न्याहाळले, ते नोंदवले, पण केवळ स्वतःच्या कवितेमध्ये रमणं हा एकारलेपणा तिच्यामध्ये नाही. आणि त्यामुळे प्रचंड कवितांचं वाचन करून तिने जनाबाईंच्या वरती लिहिलं, इंदिरा संतांच्या वरती लिहिलं, रॉय किणीकरांच्या वरती, किती वेगळ्या प्रकृतीचे 3 लेखक आहेत बघा, त्यांच्यावरती लिहिलं. आणि नुसतं लिहिलं नाही तर अतिशय उत्तम अभ्यास करून आस्वादपूर्ण अशा प्रकारचं हे लेखन तिनं केलं. त्यामुळे कवितेभवतीचा अवकाश हा एका कवयित्रीचा फार चांगला, आपण जरूर वाचावा असा ग्रंथ आहे. मी तिच्या लेखनाचा मुद्दाम असा उल्लेख करते की जरूर वाचा, जरूर वाचा. त्याचं आणखीन एक कारण असं की ते आपल्याला फार पटकन आकळतं, म्हणून ते आपल्या दृष्टीनं पण महत्त्वाचं आहे. एका आणखी वेगळ्या वाटेनं ती गेली की जी तिची मूळचीच प्रकृती असावी. मला जरा थोडंसं ते जड जातं बोलायला आणि समजून घ्यायला, पण ईश्वर संकल्पनेचा शोध तिनं आपल्या कवितेमध्ये घेतला. सगळ्या द्वंद्वांना पचवून उरणारी ती संकल्पना तिने अतिशय समर्थपणे आपल्या कवितांच्या मधनं मांडली. हा अगदी वेगळेपणा आहे, कारण एकदा स्त्री मुक्ती, स्त्री शक्ती या दिशेनं वळलेली कवयित्री ईश्वर संकल्पनेकडे वळेल, अगदीच उलट्या दिशेनं कुठेतरी आल्यासारखं वाटतंय. पण ती इतकी रमली त्याच्यात, बहुधा तिचा तो पिंड असावा. आणि पुढच्या पुस्तकावरनं तुम्हाला समजेल की खरोखरच तो पिंड आहेच तिचा. तर या सगळ्या चिंतनातून, अभ्यासातून, अनुभूतीतून तिनं हे ईश्वरविषयक कवितांचं लेखन केलं. आणखीन एक महत्त्वाचं काम की जो टप्पा तिच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे तो असा की ईशावास्य उपनिषदाचं तिनं पद्य रूपांतर केलं. मला तर हे म्हणजे खूपच, तिने मला दिला होता तो संग्रह आणि म्हणाली जरूर वाच विणाताई, पण त्यावेळेला मी नव्हता वाचला, मी मोकळेपणाने कबूल करते. पण आता तिच्यावर बोलायचं म्हटल्यानंतर मी तो वाचला आणि ज्याला मी घाबरत होते तसं झालं नाही, म्हणजे मला ते कळलं नाही असं झालं नाही. कारण तिनं तिच्या परीनं ते संस्कृतातून मराठीत, मराठीतून कवितेमध्ये इतक्या सुलभ आणि उलगडत आणलेला आहे की तुम्हा आम्हा कुणालाही त्या उपनिषदाचा अन्वयार्थ हा निश्चितपणाने ध्यानात येईल. आता उपनिषदावरती लिहायचं म्हणजे फक्त संस्कृत वाचून भागणार नव्हतं, तर मुळामध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, अल्बर्ट आइन्स्टाईन, प्लेटो, अरिस्टॉटल, कांट, सार्त्र, हेगेल ही जी नावं वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या मध्ये अतिशय महत्त्वाची मानली जातात, असं यांचं कितीतरी लेखन तिनं बारकाईने अभ्यासलं आणि त्यातून ईशावास्यमिदं सर्वम एक आकलन प्रवास असा एक खरोखरच विद्वत्तापूर्ण असा ग्रंथ लिहिला. मराठी कवितेमध्ये स्वतः संवेदनशील कविता लिहिता लिहिता अशा प्रकारचं लेखन करणाऱ्या व्यक्ती खूप कमी आहेत, म्हणजे बोटावर मोजण्याजोग्या सुद्धा नाही आहेत. मला तर फक्त करंदीकरांचं नाव आठवतं आत्ता. अशा पद्धतीनं अध्यात्माकडे किंवा आपल्या पारंपरिक विचारांच्याकडे वळणाऱ्या लेखकांची नावं म्हणून. तेव्हा एक प्रयोगशील अशी एक अतिशय महत्त्वाची कवयित्री, प्रतिभावान तर ती आहेच,
चिंतनशील, प्रयोगशील, अभ्यासू आणि एक महत्त्वाचं जे मला खूप आवडलं, कदाचित तेच मला अधिक जवळचं वाटलं असेल, की स्वतःचा मार्ग निश्चित करून ती त्याच्यावर चाललेली आहे. उगीच धुंडाळं तिकडे 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 जात मग मला सापडलं असं नाही आहे झालेलं. हे मला फार आवडतं आणि त्यामुळे मला त्यासाठी तिचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं. आप्पांच्या बरोबर ज्या वेळेला मी तिला भेटले तेव्हाची आसावरी थोडीशी दडपण असलेली, संकोचलेली अशी मला वाटली होती. हळूहळू ती मला समजत गेली, कारण तशी ती खूप बोलत नव्हती त्यावेळेला. आताच मला माहीत नाही किती ती संवाद साधते, तिच्या मैत्रिणींना ते अधिक माहिती असेल. स्वतःच्या शोधासाठी तिनं केलेला आंतरिक झगडा तो मात्र मला हळूहळू उमगत गेला. तो तिच्या साहित्यामधूनच. स्वतःच्या सामर्थ्यावरती कवितेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये उत्तम नाव कमावलेली, अकादमी, साहित्य अकादमी, कुसुमाग्रज अशा पुरस्कारांची मानकरी असलेली अशी आसावरी. तिच्याच शब्दामध्ये जर सांगायचं, 2च ओळी आहेत पण मार्मिक आहेत. ओलांडले तिने बाईपण छोटे, मनही धाकटे पार केले. ओलांडले तिने बाईपण छोटे, मनही धाकटे पार केले. माणूसपणाशी पोचली धीराने, अस्तित्वाची राने तुडवीत. केवळ स्त्री ह्याच्या पलीकडे जाऊन माणूसपणाकडे तिचा झालेला हा प्रवास, तिच्या या प्रवासाला, तिच्या लेखनाला मृण्मयी पुरस्काराच्या वतीनं ही आम्हा सर्वांनी दिलेली दाद आहे. धन्यवाद. ज्यांना आज आपण मृण्मयी पुरस्कारांनी सन्मानित करणार आहोत त्या आसावरी काकडेंना मिळालेले इतर महत्त्वाचे पुरस्कार. बोल माधवी या त्यांच्या कविता संग्रहाला साहित्य अकादमी नवी दिल्लीचा अनुवाद पुरस्कार मिळालेला आहे. इसीलिए शायदला केंद्रीय हिंदी निदेशालय नवी दिल्लीचा हिंदीतर भाषी लेखक पुरस्कार मिळाला आहे. मेरे हिस्से की यात्रा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार. आरसा आणि मी एक दर्शन बिंदू या संग्रहांना मराठी राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. आपण मृण्मयी पुरस्काराचा स्वीकार करता याचा आम्हाला मनापासून आनंद होतो. मृण्मयी पुरस्कार आणि नीला गोपाळ पुरस्कार 2014 या पुरस्कारांचं वितरण करण्याची मी विनंती करते. श्रीयुत आनंद अंतरकर. सर्वप्रथम मृण्मयी पुरस्कार. यावर्षीचा मृण्मयी पुरस्कार आपण देतोय प्रसिद्ध लेखिका कवयित्री आसावरी काकडे यांना. स्मृतिचिन्ह आणि 10,000 रुपये धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नीरा गोपाल पुरस्कार. या पुरस्काराचं हे 10वं वर्ष आहे. डॉक्टर सुजाता राजापूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करावा अशी मी आनंद अंतरकर यांना विनंती करते. डॉक्टर सुजाता मोहन राजापूरकर आणि आसावरी काकडे या दोघींचेही मी मनापासून आभारी आहे. मृण्मयी परिवारातर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानते. मी आसावरी काकडे यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारल्या प्रित्यर्थ त्यांचं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. ज्येष्ठ लेखक आणि संपादक श्री आनंद अंतरकर, लेखक, कलाकार, प्राध्यापक, प्राचार्य असे बरेच पैलू असलेलं बहुआयामी दाम्पत्य विजय आणि वीणादेव, अभिनय क्षेत्रातलं सध्याचं प्रकाशझोतात असलेलं नाव मृणाल कुलकर्णी
आणि नीरा गोपाल पुरस्कार विजेत्या डॉक्टर सुजाता राजापूरकर आणि आपण सर्व सुहृद. माझ्या मनोगताच्या सुरुवातीलाच मी मृणालला तिच्या रमा माधव या नव्या निर्मितीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते. मृण्मयी पुरस्कारासाठी एकमतानं माझी निवड केल्याबद्दल प्रथम वीणा आणि विजयदेव यांचे मी मनापासून आभार मानते. मला देण्यात आलेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकूण लेखन प्रवासाला दिलेली समारंभपूर्वक दिलेली दाद आहे असं मला वाटलं आणि त्यामुळं हा पुरस्कार वितरण सोहळा मला माझ्यासाठी एका अर्थानं सार्थकाचा सोहळा आहे असं वाटतं. माझा परिचय करून देताना वीणाताईंनी माझ्या ईशावास्यम इदम सर्वम या पुस्तकाचा उल्लेख केला. हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं, लिहून हातावेगळं झालं, तेव्हा खरोखरच माझ्या कुठेतरी आपण काहीतरी टप्प्यावर आलो आहोत असं मला वाटलं. आणि त्यावेळी अशी एक माझी इच्छा होती की आपण एक मोठा समारंभ करून आपल्या मनातलं हे सार्थक साजरं करूया. पण त्यावेळेला आमच्या हातून ते काही घडलं नाही. माझी ती राहून गेलेली इच्छा आज साक्षात देव दाम्पत्याने पूर्ण केली अशी माझी भावना आहे. इथं आल्यापासून आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे तेव्हापासून जे वातावरण आहे, समोर आपण इतक्या संख्येने उपस्थित आहात, या सगळ्यामुळं मी अतिशय भारावून गेलेली आहे. आपलं मनोगत व्यक्त करताना मी सुरुवातीला नीरा गोपाल पुरस्काराबद्दल सुजाता राजापूरकर यांचं हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते. आत्ता या टिळक स्मारक मंदिराच्या स्टेजवर मी उभी आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करते आहे. मला असं वाटतं की टिळक स्मारकच्या स्टेजवर उभं राहायची ही माझी पहिलीच वेळ असेल. पण या स्टेजवर असण्याचा एका खूप जुन्या आठवणीशी संबंध आहे. आजच्या निमित्तानं मी आप्पांच्या 1-2 हृदय आठवणी सांगते. ही पहिली आठवण 26-27 वर्षांपूर्वीची आहे. वसुधा मेहेंदळे यांच्याबरोबर एका साहित्य संमेलनासाठी मी तळेगावला गेले होते. तेव्हा मी नुकतीच कविता लिहायला लागले होते. माझा कोणाशी फारसा परिचयही नव्हता. पण वसुधाताईंमुळे गोनीदांच्या घरीच राहायची मला संधी मिळाली. आई, आप्पा, वीणाताई आणि एका श्रेष्ठ साहित्यिकाचं साधं पण उबदार घर, या सगळ्याचा मी प्रथमच अनुभव घेत होते. यांना मी प्रथमच भेटत होते. तो एक सुखद अनुभव होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून आम्ही संमेलनाच्या जागी गेलो. वसुधाताई म्हणाल्या की जा आणि कविता वाचनासाठी संयोजकांकडे नाव देऊन ये. खूप संकोच वाटत होता, पण त्यांनी 1-2दा म्हटल्यावर गेले नाव द्यायला. नाव लिहूनही न घेता ते म्हणाले, बसा समोर श्रोत्यांमध्ये, आम्ही बोलावू वेळेनुसार. मी बसले. कवी संमेलन सुरू झालं. गोनीदा आणि काही कवी स्टेजवर होते. समोर खाली बसलेलं पाहून गोनीदांनी मला स्टेजवर बोलवून घेतलं. आज गोनीदांच्या स्मृतिदिनी त्यांनी सुरू केलेला पुरस्कार स्वीकारताना या प्रसंगाची प्रकर्षानं आठवण होते आहे. मनात आलं, त्या घटनेचं आजच्या दिवसाशी काही नातं असेल का. दुसरी आठवण अशी आहे, ती त्यानंतर बऱ्याच वर्षांनी घडलेल्या प्रसंगाची आहे. तळेगाव सोडून गोनीदा म्हणजे आप्पा पुण्यात राहायला आले होते. आजारी असताना एकदा त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांना बोलता येत नव्हतं, झोपून होते.
त्यांना नमस्कार केला आणि जवळ बसले. संवाद कठीणच होता, पण आप्पांच्या बेडजवळ एक पाटी आणि पेन्सिल होती. अर्थात ती त्यांच्यासाठी होती. कसे आहात असं विचारून मी थोडा वेळ तशीच बसले. आप्पांनी पाटी घेतली, त्यावर काही लिहिलं आणि मला दाखवलं. एक हृदय आशीर्वाद होता तो. आजच्यासारखा मोबाईल जवळ असता तर लगेच फोटो काढून तो क्षण टिपून ठेवला असता. आत्ता तो फोटो नाही आहे, पण मृण्मयी पुरस्कारासाठी माझी निवड केल्याचा वीणा त्यांचा फोन आला तेव्हा क्षणार्धात ती पाटी हातात धरलेले आप्पा माझ्या डोळ्यासमोर आले. आज असं वाटतंय की त्यांच्या आशीर्वादामुळंच माझा लेखन प्रवास चालू आहे. आता थोडं या प्रवासाबद्दल बोलते. वीणाताईंनी आणि विजयदेव यांनी पण माझा परिचय करून दिला आणि त्याच्यामध्ये माझ्या लेखनाचा काहीसा आलेख आपल्या समोर आहे. त्यामुळं त्याविषयी मी न बोलता बायोडाटात नसलेल्या माझ्या लेखनाविषयी आणि एकूण लेखनासंदर्भातल्या माझ्या भूमिकेविषयी थोडंसं सांगणार आहे. लहानपणापासून मला लिहायला आवडतं. त्यावेळी लिहिणं म्हणजे फक्त मनातलं कागदावर उतरवणं एवढंच होतं. नुसतं वाचन कधी व्हायचं नाही. माझा अभ्यास म्हणजे अभ्यासाची पुस्तकं वाचून काय समजलं ते लिहून काढणं असं असायचा. आपल्या अक्षरातलं वाचायला मला आवडायचं. अलीकडं निवृत्तीनंतर तत्त्वज्ञान विषय घेऊन MA केलं तेव्हाही अभ्यासाची हीच तऱ्हा होती. माझ्या नोट्सच्या वह्यांचे गठ्ठे मी बरेच दिवस सांभाळून ठेवले होते. त्यानंतरचं लेखन म्हणजे इतर काही वाचल्यावर त्याविषयीची प्रतिक्रिया किंवा कोणत्याही कारणाने मनात निर्माण होणारे प्रश्न, त्यातून येणारी अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी डायरी लिहिणं किंवा लेखकांना पत्र लिहिणं. डायऱ्यांचे आणि लिहिलेल्या पत्रांचे गठ्ठे तयार होत राहिले. या गठ्ठ्यांची नंतर अडचणच होते खरं तर, पण लिहिणं थांबवता येत नाही. बरीच वर्ष कविता, कथा, ललित लेख असा कुठलाच आकार नसलेलं निराकार लेखनच मी करत होते. प्रकाशित होईल असं काही लिहावं असं कधी मनातही आलं नाही. लिहिणं ही माझी गरज होती. थँक्यू. या निराकार लेखनात एकदा कवितेनं प्रवेश केला आणि लेखनाला आकार आणि दिशा मिळाली. कवितेनं मला नादावून टाकलं. आवेग इतका होता की थांबताच येत नाही अशी अवस्था झाली. 2 डायऱ्या भरल्या आणि आवेग ओसरला. बऱ्याच दिवसात कविता लिहिली गेली नाही. वाटलं संपलं आत साठलेलं सगळं. त्या थांबलेल्या काळात योग जुळून आला आणि काहीसा संकोचत आरसा हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. थांबले पण प्रवाही झाल्यासारखं वाटलं. तेव्हा मनात उमटलेल्या 4 ओळी संग्रहाच्या मागच्या फ्लॅपवर टाकल्या. त्या अशा: सारी आवराआवर करून परततच होते मी, सारी आवराआवर करून परततच होते मी, कुंपणापर्यंतची आपली धाव सरली म्हणून. पण मृगजळासारखं माझं कुंपण आणखी थोडं दूर गेलंय. पण मृगजळासारखं माझं कुंपण आणखी थोडं दूर गेलंय. कल्पनाही केली नव्हती एवढं या संग्रहाचं स्वागत झालं. मग कुंपण खरोखरच मृगजळासारखं दूर जात राहिलं आणि माझा बायोडाटा वाढत राहिला. लिहिण्यावर माझं जीवापाड प्रेम असलं आणि सुरुवात दमदार झाली असली तरी कविता हा माझ्या महत्त्वाकांक्षेचा विषय कधी झाला नाही. कारण एक चांगलं माणूस होणं ही माझी आंतरिक गरज होती, ध्यास होता. हा ध्यास बाकी सगळं गौण ठरवणारा होता.
मला पडणारे प्रश्न या ध्यासापोटी पडणारे होते. त्याच्या उत्तरासाठी वाचन अभ्यास होत राहिला. त्यामुळं प्रश्न प्रक्रिया आणि अस्वस्थ होणं अधिक उत्कट होत गेलं. नवी अस्वस्थता, त्यातून लेखन असं घडत राहिलं. लिहिता लिहिता लेखन प्रक्रिया उमगत गेली. तिचं सामर्थ्य जाणवू लागलं. विविध प्रकारच्या लेखनाकडे मी स्वशोधाचं, स्वविकासाचं साधन म्हणून पाहू लागले. अगदी स्वतःपुरतं केलेलं खाजगी स्वरूपाचं डायरी लेखन थेटपणे स्वसंवाद साधू शकतं, स्वतःची उलट तपासणी घेऊ शकतं, आत्मपरीक्षण करू शकतं. असं लेखन म्हणजे स्वशोधाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग. अतिशय प्रामाणिकपणे केलेलं, सत्य असत्यासी मन केले ग्वाही अशा तळमळीतून झालेलं लेखन मेडिटेशनचा परिणाम साधणारं असतं. ते स्वसमुपदेशन म्हणजे सेल्फ काउन्सिलिंग करणारंही होऊ शकतं. हे मी सतत अनुभवत होते. या लेखन प्रक्रियेत कापसाच्या पेळूतून सूत निघावं तसं लिहिता लिहिता आपल्या आतील अनाकलनीय व्याकुळता तिच्या भोवतीच्या सूक्ष्म आकलनासह बाहेर पडते. आपल्याला काय जाणवतंय ते स्पष्ट होत जातं. त्यामुळं आतल्या आत होत राहणाऱ्या घुसमटीतून सुटका होऊ शकते. अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना उत्तरं सापडू शकतात. लिहिता लिहिता मनात उगवणारं जगण्याविषयीचं एखादं नवं आकलन, नवा जन्म व्हावा इतका आनंद देऊ शकतं. जीवनातल्या विविध अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो. त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याचवेळी या लेखन प्रक्रियेमुळे आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं आणि आपलं लेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक अशा आहेत. हा मुद्दा नेमकेपणानं अधोरेखित करणारी एक अर्थपूर्ण अर्पण पत्रिका ज्येष्ठ कवी प्राध्यापक चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कवितांतरण या अनुवादित कविता संग्रहाला लिहिलेली आहे. ती अशी: आयुष्यानं कविता आणि कवितेनं आयुष्य समृद्ध करणाऱ्या विष्णू खरे यांना. सर्व प्रकाराच्या लेखनातूनच फक्त नाही तर आपल्या प्रत्येक शारीरिक वैचारिक कृतीतूनही आपला स्व, आपलं व्यक्तित्व डोकावत असतं. त्यामुळे अधिक सकस लेखनाची पूर्व अट अधिक चांगलं माणूस होणं ही आहे अशी माझी धारणा आहे. मध्यंतरी मी गोरखपूर येथील ज्येष्ठ कवी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा अनुवाद केला. तरीही काही बाकी राहील या नावानं तो याच वर्षी प्रकाशित झालाय. त्यात एक कविता आहे. ती अशी: अधिक चांगली कविता लिहील तोच, अधिक चांगली कविता लिहील तोच जो अधिक चांगला कवी असेल. जेव्हा तो लिहित असेल सर्वात चांगली कविता, नक्कीच तो त्यावेळी सर्वात चांगला माणूस असेल. ज्या जगात लिहिल्या जात असतील अधिक चांगल्या कविता, तेच असेल अधिक चांगलं जग. शब्द आणि अर्थ म्हणजे कविता नाही. शब्द आणि अर्थ म्हणजे कविता नाही. सर्वात सुंदर स्वप्न आहे सर्वात चांगल्या माणसाचं. सर्वात सुंदर स्वप्न आहे सर्वात चांगल्या माणसाचं. अधिक चांगला माणूस होण्याची आस आणि लेखनाचा रियाज या गोष्टी वर म्हटल्याप्रमाणे हातात हात घालून चालणाऱ्या आहेत. जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपल्या व्यवहारी मीपासून आपण बाजूला झालेले असतो. जे लिहायचं आहे त्या पातळीवर गेलेलं असतो. एक प्रकारे आपण तेव्हा आत्मभानात असतो. आपल्या जवळ आतपर्यंत पोचलेलो असतो. व्यवहारातली कुठलीही कृती करताना आपण त्या कृतीत पूर्णांशानं उपस्थित नसतो.
बऱ्याच गोष्टी सरावानं प्रतिक्षिप्तपणे होत असतात. आपण एकीकडे आणि मन दुसरीकडेच. लिहित असताना असं घडत नाही. लेखन कृतीत आपण पूर्णपणे उतरलेले असतो. त्याशिवाय लेखन होऊच शकणार नाही. उत्तरार्ध या माझ्या कविता संग्रहाच्या मलपृष्ठावर मी लिहिलंय, ही अक्षरं नाहीत, ही अक्षरं नाहीत, हे शब्द नाहीत, या कविता नाहीत. मौनातून उसळून मौनात विसर्जित होण्यापूर्वी मध्य सीमेवर अस्तित्व भान देत निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची स्मारकं आहेत ही. उभ्या आडव्या रेषा, काही बिंदू, काही वळणं आणि बरेचसा अवकाश यांनी घडवलेली स्मारकं आहेत ही. अस्तित्व भान येणं म्हणजे काय, असा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो. रेने देकार्थ फ्रेंच तत्त्वज्ञ आहे, त्याला असं वाटलं की आपण आहोत, अस्तित्वात आहोत, याला तार्किक पुरावा काय आहे. तो गणितज्ञ होता, गणिती होता आणि त्याने तत्त्वज्ञानामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचं एक प्रसिद्ध विधान आहे, आय थिंक देअरफॉर आय एम. आय थिंक देअरफॉर आय एम म्हणजे मी विचार करू शकतो किंवा मला जाणवतं म्हणून, म्हणजे त्या अर्थी मी अस्तित्वात आहे. माझ्या या लेखन प्रक्रियेविषयी सांगताना किंवा अस्तित्व भानाविषयी बोलताना मला हे स्पष्ट करायला आवडेल की जेव्हा लिहिताना आपल्याला काहीतरी उमगतं, प्रत्यक्ष शब्दामध्ये व्यक्त करण्यापूर्वी अगोदर आपल्याला ते अमूर्तपणे मनामध्ये काहीतरी जाणवलेलं असतं. ते शब्दामध्ये स्पष्टपणे उमगणं हे आपल्याला आपल्या अस्तित्वाचं भान देणारी ती कृती असते. आणि लेखन प्रक्रिया यामध्ये तर 2 स्तरांवर या गोष्टी घडतात की एक उमगणं आणि दुसरं उमगलेलं शब्दामध्ये लिहिणं, ही दुसरी कृती. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एक माणूस म्हणून घडवणाऱ्या असतात. आपल्याला लिहित असताना फक्त संदिग्धपणे मनात असलेलंच आपण लिहितो असं नाही, तर कधी कधी न जाणवलेलं, अनोळखी असंही काही अचानक लिहिलं जातं. आपल्यातली नवीच रूपं आपल्या समोर येतात, ती आपली नवी ओळख असते. या सर्व गोष्टी लेखकाला स्वतःची नवी ओळख करून देत उन्नत करत असतात. लेखन अशा प्रकारे स्वआकलनाचं, स्वशोधाचं साधन बनून लिहिणाऱ्याचा विकास घडवत असतं. एकूण लेखन प्रवास करता करता लेखनाविषयी मला जे काही जाणवलं आणि मी जे काही अनुभवलं ते सांगण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला. आणि सातत्याने काही लिहिता लिहिता मला लेखनाने घडवलं आणि मी जशी घडत गेले तसं माझं लेखन घडलं असं मला वाटतं. आणि आरसा ते ईशावास्यम इदम सर्वम हा माझा लेखन प्रवास त्या प्रकारचा झालेला आहे. आणि मला वाटतं मृण्मयी पुरस्कार ही त्याला मिळालेली पावती आहे. या पुरस्काराच्या बळावर माझा प्रवास आणखी दमदारपणे चालू राहील अशी मी आशा करते. माझ्या या आत्तापर्यंतच्या एकूण वाटचालीत मला अनेकांचं प्रोत्साहन मिळालं, मार्गदर्शन मिळालं, सहकार्य मिळालं. गोनीदांसारखे ज्येष्ठ साहित्यिक, सखी मंडळ, काव्यशिल्प, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ असे वेगवेगळे ग्रुप्स, मसापसारख्या साहित्यिक संस्था, राजहंस, कॉन्टिनेंटल, पद्मगंधा अशा प्रकाशन संस्था, मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वांविषयीची कृतज्ञता मी इथे व्यक्त करते. आणि आत्तापर्यंतच्या माझ्या कुठल्याही पुस्तकात किंवा कार्यक्रमामध्ये व्यक्त न केलेली एक गोष्ट मी आत्ता व्यक्त करते. मला ओळखणारी सगळ्या मंडळींना हे माहीत असेल की माझ्या या प्रवासात माझे पती श्रीनिवास काकडे यांनी मला कसं आणि किती सहकार्य केलं आहे. मला वाटतं मी त्याविषयी अधिक बोलूही शकणार नाही. पण आज नीरा गोपाल हा पुरस्कार दिला जातोय
तर पुरस्कार देण्यासाठी जसं जोडीचं नाव आहे तसं मला वाटतं हा पुरस्कार घेण्यासाठी निदान माझ्यापुरतं मी याला आमच्या जोडीचं नाव देते आणि आमच्या दोघांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारला आहे असं सांगते. आता सुजाता राजापूरकर यांचं मनोगत ऐकायला तुमच्या इतकीच मीही उत्सुक आहे आणि एक चांगलं माणूस होणं या माझी ही माझी भूमिका आहे आणि लेखन हे त्याच्यासाठीचं साधन मी मानत आले. त्या माझ्या भूमिकेमध्ये सामाजिक भान असणं आणि त्यासाठी काही कृती करणं हे देखील सामावलेलं असतं. पण मला प्रत्यक्ष काम करणं कधी जमलं नाही आणि त्याची रुखरुख मला सदैव राहिलेली असते. समाजकार्याविषयीचं काही ऐकलं किंवा सामाजिक प्रश्नांचं भान कुठल्या प्रसंगाने झालं की त्याच्यापुढे लेखन वाचन या गोष्टी अगदी गौण बिनकामाच्या वाटायला लागतात. मी सुजाता राजापूरकर यांचं परत एकदा अभिनंदन करते आणि धन्यवाद देऊन थांबते. नमस्कार.